नाशकात अर्ज छाननीच्या दिवशी भाजपमध्ये गोंधळाची शक्यता आता निर्माण झाल्याचं दिसतं आहे। कारण भाजपनं 5 प्रभागांमध्ये 2-2 उमेदवारांना एबी फॉर्म दिले। पक्षानं जाहीर केलेल्या अधिकृत उमेदवारांचीच उमेदवारी राहील आणि पक्षानं सांगितल्यानंतर फॉर्म मागे न घेणाऱ्यांवर कारवाई होईल असं वक्तव्य भाजपचे स्थानिक नेते सुनील केदार यांनी म्हटलेलं आहे। मी ठामपणे सांगतो, पक्षाचे जे अधिकृत उमेदवार राहतील, प्रदेश भाजपने जे सांगितलेले राहतील तेच राहतील। उर्वरित त्यांना पक्ष सांगेल की या जागेवरून तुम्ही उमेदवारी काढून घ्या, नाही काढली तर पक्ष त्यांच्यावर कारवाई। ऑलरेडी पत्र दिलेलं आहे, अधिकृत जी उमेदवारांची यादी ऑलरेडी दिलेली आपल्या वर्तमानपत्रात पण आपण जाहीर केली। आम्ही शहानिशा करून जे काही उमेदवार ठरलेले पक्षाकडून ठरलेले ते उमेदवार राहतील आमचे। नागपुरात भाजपच्या माजी नगरसेवकांमध्ये नाराजी पसरलेली आहे। भाजपनं काही माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारली आहे। आपल्याला उमेदवारी मिळू नये यासाठी काहींनी प्रयत्न केले असून ज्यांनी हे प्रयत्न केले त्यांना अद्दल घडवणार आहोत असं वक्तव्य भाजपचे माजी नगरसेवक भास्कर पराते यांनी केलेलं आहे। 2000 कमीत कमी 1997 पासून भाजपमध्ये काम करीत आहे। हलबा समाजात मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे। मागे विधानसभेची उमेदवारी मागितलेली होती आणि जे पक्षाचे जाणते अनुभवी कार्यकर्ते आहेत त्यांना जाणीवपूर्वक हलबा समाजाच्या नेत्यांना मोठा होऊ द्यायचा नाही आहे आणि त्यांना पूर्ण संपवण्याच्या कट कारस्थानच्या हेतूने आम्हाला तिकीट नाकारलेली आहे। 17 माजी नगरसेवकांनी तिकीट मागितली होती। 17मधून फक्त एक कल्पक भानारकर यांना तिकीट मिळालेली आहे। बाकी सर्व नगरसेवकांना पक्षाने तिकीट दिलेले नाही। जे 25-25 वर्षापासून माजी नगरसेवक म्हणून कार्यरत आहे त्यांनाही पक्षाने डावललेले आहे। हलबा समाजाच्या जेवढे क्षेत्र आहे तिथे भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत त्या सगळ्या उमेदवाराचा बहिष्कार करणार आहे। ताली राजा को तो गाली भी राजा को मिलेगी असं म्हणत अमरावतीतल्या राड्यासंदर्भात सुनील देशमुख यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। तिकीट नाकारल्यानं अमरावतीमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। ज्या गोष्टीची आग भाजपनं लावली त्यात त्यांचेच हात जळतायत अशी सडकून टीका सुनील देशमुख यांनी भाजपवर केलेली आहे। तर मग ज्या लोकांना तुम्ही धर्माच्या नावावर पेटवलं आहे ते शांत कसे बसतील? मग ते ह्या ज्या नेत्यांनी यांना तिकीट दिला त्यांची आज गळा पकडत आहे, त्यांचा रस्त्यावरून धिंड काढत आहे, त्यांच्या मागे चपले निघून त्यांना ठोकायच्या मागे लागलेले आहेत। आता ज्या गोष्टीची आग त्यांनी लावली त्या आगीत त्यांचे आता हात पोळत आहे। आज जे तमाशे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहतो आहे की सगळ्यात जास्त झळ या धर्मांध शक्तींना किंवा धर्मांध लोकांना त्यांनी ते जे पेटवून टाकलेलं आहे त्यांची झळ त्यांना आज पोहोचत आहे। तर ताली राजा को तो गाली भी राजा को मिलेगी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।